मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघितलं की मी गेलतो काकांच्या घरी आणि ह्या ब्लॉग मध्ये आपला खरा प्रवास चालू होणार आहे राजगडवर जायचा। तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आपल्या ह्या राजगडच्या ट्रेकच्या तिसऱ्या पार्ट मध्ये। आता राजगडला जायचं म्हणल्यानंतर असं भल्या पाठ 4 वाजताच उठलो आणि माझ्या तोंडात असं 4 शब्द बाहेर पडलं। वाजलेत 4:15 आणि आम्ही जाणार आहोत राजगडावर। ही आमचा सनसेट आम्ही बघणार आहोत आणि जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर आम्ही जाणार। एवढ्या सकाळ मला काय बोलावं ती सुचतच नव्हतं। मस्तपैकी सगळं आवरून आम्ही निघालो जायला। सकाळच्या वाजल्यात 5 आणि आता आम्ही चाललो राजगडावर आणि आता आम्हाला तिथं जाऊन सनराईज बघायचा आहे आणि आता बघू तिथं म्हणजे किती वेळ लागते आणि किती नाही लागत। आत्ताच इथं वाजले ते 5, जास्त करूच तर होते बरोबर टायमिंग। बघूया आता एवढं लांब जायचं म्हणल्यानंतर आपल्या दोनोंची मेडिकल टेस्ट करून घेतली और फिर क्या ऐसा तोंड को बांध के हम निकल पडे जाने को। आता एवढ्या भल्यापाटे आम्ही चाललो म्हणल्यानंतर हे अंधारात आम्हाला काय नजारा दिसणार। नजारा तर काही दिसत नव्हतं पण थंडीला जाम लागायला लागली होती। मग काय असं बांधून घेतलं टोकूचं आणि जाता जाता आपल्याला असं बोगदा पण लागतोय। आता ही तुम्हाला बोगदा अंधारात काही दिसायचं नाही बरं का, पण भारी होता। आणि एवढ्या सकाळ आम्हाला चहाची तलप लागते पण चहा काय कुठे भेटतच नाही। चहाची वाट बघत आम्ही राजगडच्या रस्त्यावर कधी आलो ती कळलं सुद्धा नाही। मोबाईलवर रस्ता हुडकत हम निकल पडे जाने को आणि जाता जाता असं हळूहळू तांबडं फुटायला लागलं होतं। मग काय घेतली एक साईडला गाडी आणि मस्तपैकी नजारा एन्जॉय केला। असं थोडंच पुढे जाता तर समोर राजगड दिसायला चालू झाला। लांबनच राजगडला बघून एवढं भारी वाटत होतं की असं वाटत होतं कधी एकदा राजगडावर जातोय। आणि जाता जाता ही वेगळ्याच प्रकारचं फुल बघायला भेटलं। आता ही फुल नेमकं कशाचं आहे ते कमेंट करून नक्की सांगा। असा निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही दाखल झालो राजगडच्या पायथ्याला। राजगडच्या पायथ्यावरून असं समोर तोरणा किल्ला दिसत होता आणि ह्या राजगडच्या पायथ्यावरून बघतो तर काय सगळी दुकानच बंद होती आणि आम्हाला चहाची तलब झाली होती। मग काय आम्ही तिथे बसतो होय निघालो की खाली गावाकडे जायला, कारण गावातच हॉटेल चालू होती आणि इथं आल्याला पहिला नाश्ताच करून घेतला। मग आपल्या चहावर ताव मारला म्हणजे कसं सगळं ओके मध्ये होतंय। नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही वर आला। मग काय महाराजांचं नाव घेतलं आणि चालू केलं गड चढायला। आणि जाता जाता गड चढताना ही 2 म्हातारी दिसली। असल्या उतरत्या वयात गड चढती म्हणल्यानंतर हीच खरं मावळा येतं। आणि इकडे मी माकडासारखं सफरचंद खात चाललो होतो वर। आता काय करणार, नुसतं नाश्त्यावर पोट काय भागत नाही ना। आणि आता एवढा भला मोठा गड चढायचं म्हणल्यानंतर पोटात दाणं नको होय म्हणून खाल्लो हो। तर म्हणजे राजगडचा हा तिसरा पार्ट इथं संपला आणि कमेंट मध्ये सांगा की एवढा भला मोठा राजगड मी चढल की नाही। भेटूया मग राजगडच्या पुढच्या पार्ट मध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी।